आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आदरणीय श्रीमती प्रभावती ओझा, आदरणीय श्रीमती निर्मलाताई सामंत प्रभावलकर, माझ्या समोर बसलेले सगळे मातृशक्ती, माझे सगळे अधिकारी कर्मचारी, सर्वप्रथम मुंबई पोलिसांतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। इतकी मोठी संख्यामध्ये इथे आज उपस्थित झाले त्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो, सादर नमस्कार करतो। आता श्रीमती आमची मिनिस्टर इथे आलेली होती, श्रीमती वर्षाताई गायकवाड, त्यांनी असे सांगितले की फक्त महिलांसाठी सेन्सिटायझेशन नको, पुरुषांसाठी जास्त सेन्सिटायझेशन पाहिजे। मी पण मान्य करतो। आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो की 18 तारखेला फक्त एकच दिवस आमचे अधिकारी, आमचे बरोबर काम करणारे काही NGOज एकच दिवस 286 कॉलेज आणि हायस्कूल मध्ये आमचे लोक गेले। एकच दिवस अंदाजन 2 लाख विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले, सेन्सिटाइज केले की महिलांचं संरक्षण कसे करायचे, महिला जास्त सुरक्षित कसे राहू शकतो। मी आपल्याला असं सांगू इच्छितो, तो घर आम्ही सुसंस्कृत मानू शकत नाही, तो समाज सब समजू शकत नाही, तो देश राष्ट्र प्रगतिशील होऊ शकत नाही ज्या राष्ट्रामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये महिला सुरक्षित नाही आणि सुशिक्षित नाही। त्यासाठी आजचा आम्ही कार्यक्रम जसे ठेवलेला आहे, काल पण आमचा एक कार्यक्रम होता, आपल्याला फक्त एकच संदेश देण्यासाठी आम्ही आपली बरोबर आहोत, आपली पाठीशी आहोत। महिलांचं संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस एकदम सज्ज आहोत, कटिबद्ध। आपल्याला माहिती आहे रामायणाबद्दल, माहिती आहे ना? ज्यावेळी रामचा विजय झाला आणि राम लंका सोडून अयोध्यासाठी निघण्याच्या तयारीत होते, त्यासाठी त्यांच्याकडे विभीषण गेले। विभीषणाने त्यांना सांगितले, पहिले लक्ष्मणकडे गेले, लक्ष्मणाला सांगितले तुम्ही 14 वर्षानंतर अयोध्येला जातो, तुम्हाला ऐसे शाश्वती वाटत आहे का तुम्हाला भरत राज परत करणार? आमची लंका सोन्याची लंका आहे, तुम्ही इथे राहा, इथे राज करा, माझी काय इच्छा, राज करण्याची इच्छा इथे नाही। त्यावेळी रामाचा जो उत्तर होता एक फार सुंदर उत्तर होता। त्याने असं सांगितले, ज्या राजमध्ये महिलांचा सन्मान होत नाही तिथे मी राहू शकत नाही। जिथे महिलाचा सन्मान होत नाही तो राक्षस राज आहे, ज्या परिवारामध्ये महिलाचा सन्मान होत नाही तो राक्षसाचा परिवार आहे। आपही स्वर्णमयी लंका नैमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीस्य स्वर्गात अपि गरीयसी। लक्ष्मण विभीषण रामकडे गेले, रामने त्यांना सांगितले, हे लक्ष्मण, ये सोने की लंका भी मुझे पसंद नहीं, जहां जननी है, जहां माता है, जहां मेरी जन्मभूमि है, तो स्वर्ग से भी बढ़कर है। आप लोगों को, मुझे मालूम नहीं कितने लोगों को मालूम होगा, रावण सीता का अपहरण करके ले गया। 1 वर्ष 365 दिन उसने अपने अशोक वाटिका में रखा। कितने दिन? 365 दिन। 365 दिन में कभी भी सीता के शरीर का स्पर्श तक नहीं किया, अपहरण करके ले गया था।
आजकल के लोग तीन से 65 दिवस ठेवणार कोणाला? त्यासाठी मी सांगू इच्छितो, त्या वेळेचा राक्षस आज कधी फार चांगला होता. का असा समाजाचं निर्माण आम्ही करू शकतो. पण त्यासाठी महिला पाहिजे. सगळी माता भगिनी आपले बरोबर पाहिजे, पोलिसांबरोबर पाहिजे. आपण सगळ्यांना आमच्या साथ दिला तर सर परत आम्ही समाजाचा निर्माण करतो. आपण सगळे तयार आहोत की नाही? त्यासाठी मला वाटतो की मुंबई शहराचं भविष्य एकदम उज्ज्वल होणार. आम्ही महिलांसाठी काय काय केलं त्यासाठी पण आम्ही मेळाव्याचं आज आयोजन केलेलं आहे. ज्यावेळी दिल्लीची घटना घडली त्यानंतर आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला महिला अधिकारी, महिला कर्मचारीची पोस्टिंग केली. प्रत्येक पोलिसमध्ये ते काम करणारे आमचे जो महिला अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमची जो चौकी आहे बीट चौकीमध्ये ते लिहून दिलेले आहेत, पब्लिकली डिस्प्ले केलेले आहेत. कोणी महिलाला फोन करू शकतो, कोणाला काय शंका वाटतो, काय डाऊट वाटतो, काय तक्रार करायचे, तिला फोन करून तिथे जाऊ शकतो. प्रत्येक लहान से लहान गोष्टीसाठी, छेडछाडची घटनासाठी, कोणी काय करतो तर लहान से लहान केससाठी तुम्ही कंप्लेंट केली, कोणीही कंप्लेंट केली, कधीही काय टोलेट करायचे आणि सहन अजिबात करायचे नाही. सगळ्यांना सांगायचे, शेजारीला सांगायचे, मुलगीला सांगायचे, मित्रमंडळीला सांगायचे. काय घटना घडली, कोणी गडबड केली, अजिबात सहन करायचे नाही, लगेच पोलिसांना तक्रार करायचे. आता निर्मलाताई पण सांगत होती, आज तुम्ही तक्रार केलीच नाही, त्यांची हिंमत वाढेल. त्यांची हिंमत वाढली, उद्या तर फार भयानक कृत्य करू शकतो. त्यासाठी पण आम्ही मेळाचं आयोजन आज केलेलं आहे. त्यासाठी पुरुषाला आम्ही आमंत्रित केलेले नाही, हे फक्त आपल्यासाठी आहे. तक्रार करायची. आमचा 103 नंबर आमची हेल्पलाईन नंबर, तुम्ही फोन करा, 24 तास तो काम करतो. तुम्ही कधीच फोन केला तुरंत आमचे लोक, तरी आमची पोलीस तिथे पोहोचणार. ज्या लोकांकडे मोबाईल फोन आहे त्यांच्यासाठी आम्ही एक ऍप्लिकेशन जो आहे डिझाईन केलेली आहे, त्यांना आम्ही आईस बोलतो. इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्ही संकटात आहोत, तुम्ही आपले मोबाईल फोन मध्ये काय तुम्ही नंबर फीड करू शकतो. 2 नंबर, 5 नंबर, 10 नंबर तुम्ही ज्या काही फीड केले त्यामध्ये आपले जो जवळपासचे आपले लोक नंबर आहेत, जवळपासचे आपले जो रिश्तेदार आहे, रिलेशन्स आहेत, मित्रमंडळी आहेत, पोलीस आहेत, ज्यांचं नाव तुम्हाला इच्छित असेल त्यांचे नंबर तुम्ही फीड करू शकतो. तुम्ही एक बटन तुम्ही प्रेस केले, 3 गोष्टी होणार. तुम्ही संकटात आहोत, हे लगेच SMS जाणार सगळे नंबरवर समेत. एक नंबरवर तुम्ही संकटात आहोत, आय एम इन डिस्ट्रेस, सगळ्यांना माहिती पडेल. तुमची लोकेशन काय, तुमची जागा कुठून तुम्ही बोलतो, कुठून तुमच्याकडे मेसेज आलेला आहे. नंबर 3, अर्ध्या मिनिटासाठी 30 सेकंड जोरात अलार्म वाजतो. आजूबाजूचे जो लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती पडणार की कोणी महिलाला काही त्रास आहे, कोणी काही त्रास देतो, कोणी छेडछाड करतो. तर लगेच तुमचे सहायतासाठी महिलांसाठी आमच्या पोलिसांचे लोक येऊ शकतो, दुसरे लोक जे आहे धावून येऊ शकतो. पण तुम्ही कधी एकला तुम्ही त्यांची मदतसाठी तुम्ही पण जायचे. तुम्ही दुसऱ्याची मदतीसाठी गेले नाही तर तुमची मदतसाठी पण कोणी येणार नाही. तुम्हाला सक्षमीकरण करण्यासाठी, तुम्हाला सबलीकरण करण्यासाठी, तुम्हाला एम्पावर करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही आज हे आयोजन केलेलं आहे. आम्ही आमचे सगळे DCPला सांगितलेले आहे की लहान से लहान केस
जो आमचे पोलिसांमध्ये रिपोर्ट होतील, तक्रार होती, त्यांच्या DCPचे लेवलवर मॉनिटरिंग होतो. आता फक्त पोलिसांच्या लेवलवर राहिलेला नाही. फार बारकाईने, फार गंभीरताने आमचे लोक तपास करतो आणि टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन, टाइम बाउंड तपास करतो. ऐसा नाही की तुम्ही तक्रार केली 10-15 दिवस, महिना, दर महिना त्याला पडून असं होऊ शकत नाही. इफ्टिजिंग स्क्वॉड आम्ही, अँटी इफ्टिजिंग स्क्वॉड आम्ही प्रत्येक पोलिसांमध्ये आम्ही केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. तर मी फक्त आपल्याला असं सांगू इच्छितो की आम्ही आमचे बरोबर या, आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर ट्रस्ट करा. आमच्यावर तुम्ही ट्रस्ट केले, मुंबई पोलिसांवर तुम्ही ट्रस्ट केले, नक्कीच तुम्हाला जास्त चांगली सर्व्हिस आम्ही देऊ शकतो. इतका सांगून मी इथे थांबतो आणि आपली रजा घेतो. परत आपला सगळ्यांचा आभार व्यक्त करतो.